मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे कानाखाली. लेखक एकदा 7वीच्या वर्गामध्ये असताना त्यांच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग आहे. लेखक 7वीला असताना त्यांच्या वर्गामध्ये एक नाना नावाचा मुलगा होता. सगळे त्याला नाना नाना म्हणायचे. विशेष म्हणजे तो 7वी मध्ये 3 वेळेस नापास झाला होता. कारण की पूर्वी नापास करण्याची पद्धत होती जी आता नाहीये. तो नापास असल्यामुळं सगळ्यांमध्ये मोठाच्या मोठा दिसायचा. थोड्या थोड्या मिसरूड त्याच्या ओठावरती फुटलेलं. आम्ही सगळी लहान लहान मुलं त्याच्या वर्गामधली. आणि नाना हा शरीरानं पण काय होता, धडधाकट दणकट उंचच्या उंच होता. शिक्षक आले, नाना हा आमच्या सगळ्यामध्ये मोठा दिसायचा. शिक्षक पण काय व्हायचे, नानाच्या खांद्याला लागायचे. आणि मग पण त्यावेळी अशी पद्धत होती, शिक्षकांनी एखादा प्रश्न वर्गामध्ये विचारला आणि तो ज्या विद्यार्थ्याला येणार नाही त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या मुलांनी मिळून काय करायची, एक एक चापट कानाखाली मारायची. आणि मुलं उत्साहामध्ये काय करायची, त्या मुलाला त्या जोरात चापटी मारायची. आणि मग हा जो नाना होता, हा नाना हुशार नसल्यामुळं त्याच्यावरती रोज मार खाण्याची पाळी यायची. सकाळी फ्रेश मूड मध्ये आलेला नाना संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी शाळा सुटायची त्यावेळेस त्याचे दोन्ही गाल लाल झालेले असायचे. आणि हे लेखकांना पाहत नव्हतं. लेखकाचा तो खूप चांगला मित्र होता. एके दिवशी असंच शिक्षकांनी प्रश्न विचारला, नानाला त्याचं उत्तर देता आलं नाही. सगळ्या मुलांनी तावा तावामध्ये नानाच्या कांशिला खाली लगावल्या. नानाच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा यायच्या. पण नानानं एकही दिवस शाळा चुकवली. बाहेर आल्यानंतर लेखकांनी त्याला विचारलं, का रे नाना, अरे तू रोज मार खातोस, मग तू शाळेला काय येतोय रे, रोज मुलांचा मार खायला? नाना म्हणला, नाही रे, मला काही येत नाही, हा माझा दोष आहे. त्यात त्या मुलांचा काय दोष आहे बिचाऱ्यांचा? नाही, पण मी शाळेला रोज येणार. बघा तो संयम. आणि मग एके दिवशी असं शिक्षकांनी वर्गामध्ये शाळा भरलेली असताना शिक्षकाने एक प्रश्न विचारला मुलांना सगळ्या, की गावाच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये लोक ज्या ठिकाणी पाणी भरतात, धुणं धुतात, त्या जागेला काय म्हणतात? शिक्षकांनी प्रश्न विचारला आणि मुलांना विचारायला सुरुवात केली, सांग तू. पहिला उठला, त्यानं सांगितला. कुणी सांगितलं ओढा म्हणतात, कुणी सांगितलं हापसा म्हणतात, कुणी सांगितलं पार म्हणतात, कुणी म्हणलं त्याला कट्टा म्हणतात, कुणी म्हणायचे त्याला थारोळ म्हणतात. वेगवेगळे उत्तर सांगितले. आणि मग नानापर्यंत तो प्रश्न आला. नानाला उठवलं, नानाला विचारलं. नानानं उत्तर सांगितलं, गुरुजी त्याला पानवाटा म्हणतात. गुरुजी म्हणले, वा नाना, तुझं उत्तर काय आहे, एकदम बरोबर आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्या मुलांची पाचावर धारण बसली. नाना आपल्या जागेवरून उठला. नानानं अगोदर काय केलं, अगोदर वर्गाची आतून कडी लावली. मास्तरला कवक्यामध्ये उचललं आणि खुर्चीवर नेऊन बसवलं. म्हणला, इथून जर हल्ले तर सांगितलं नाही म्हणतात. नियम नियम. पोरं लागली ना आडायला, सगळी पिटुकली पिटुकली पोरं. नानानं पहिल्या बाकड्यापासून जी रेटायला सुरुवात केली, फडाल 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 नानानं मारायला सुरुवात केली. नानाच्या मारण्यानं पोरं लागली ना ओरडायला. काही काही जणांच्या चड्ड्या ओल्या झाल्या, काही काही जणांच्या मारायच्या अगोदरच चड्ड्या ओल्या झाल्या. सगळा वर्ग घायाळ झाला. सगळा काहोल मासला. नानाने कोणालाही सुट्टी दिली नाही. शिक्षकी गुमान खुर्चीवर बसले होते. शेवटी नंबर आला लेखकांचा. नाना लेखकाजवळ आला. कारण की लेखक ज्या वेळेस नानाला मारायचा टाइम यायचा त्यावेळेस लेखक त्याला हळू गालावरती हात ठेवायचे. नानाच्या पक्क लक्षात होतं. लेखकाचा नंबर आल्यानंतर नाना लेखकाला जवळ गेला आणि लेखकाला म्हणाला, तू विचारलं होतं ना मला, नाना तू शाळेला काय येतोस रे रोज? तुला आज कळालं ना मी शाळेला रोज काय येत होतो? आणि तो नाना त्या दिवशीपासून जो वर्गाच्या बाहेर कडी उघडली, सगळी पोरं जोरात पळ सुटली. आणि त्या दिवशी जो नाना कडी उघडून परत गेला, तो नाना लेखकाला शाळेत परत कधीच दिसला. काय बोध घ्यायचं रे म्हणून या कथेतून? अरे प्रत्येकाचा एक ना एक दिवस येत असतो. बारी सबकी आती आहे. कुठल्याही बाबतीमध्ये आपण संयम ठेवला पाहिजे. संयम हा खूप महत्वाचा आहे. पण आजकाल आपण पाहतोय या रासायनिक खतावर पिकणाऱ्या अन्नामुळे माणसामधील राग लवकर यायला लागलाय, अशी शंका कधी कधी मनामध्ये येते. पूर्वीच्या काळी शेणखत असायचं. शेणखतावरली पिकं ती पण दमदार असायची. म्हणून की काय, जुनी लोक संयमी होती. बरोबर की नाही? आम्हाला आजही खूप अनुभव येतात शाळेमध्ये.
खूप छोटी छोटी मुलं किरकोळ कारणावरून त्यांचे वाद खूप मोठ्या विकोपाला जातात, बरोबर आहे की नाही? आपण संयम ठेवत, व्यवसायाचं पण तसंच आहे. आपण अनेक ठिकाणी पाहतो, तरुण मुलं व्यवसायाला सुरुवात करतात, 2-3 महिने व्यवसायात करतात, संयम ठेवत नाहीत, लगेच व्यवसाय बदलतात, या व्यवसायामध्ये दम नाही असा शिक्का मारतात आणि व्यवसाय बंद करतात. कित्येक असे व्यवसाय आपण पाहतो, जागा ही तीच, व्यवसाय ही तोच, इमारत ही तीच, दर 3 महिन्याला मालक बदलणारे बरेच व्यवसाय आपल्या डोळ्यासमोर असतात. त्याचं कारण एकच आहे की आपण संयम ठेवत नाही. जीवनामध्ये संयम हा काय आहे, खूप महत्वाचा आहे. खूप खूप धन्यवाद.